नमस्कार. कल्पनाच किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज मी तुमच्याबरोबर स्कॉच एग्स एक यम्मी ब्रेकफास्ट रेसिपी शेअर करणार आहे. त्यासाठी मी इथे 4 अंडी घेतलेत, थोडेसेच मसाले घेतलेत आणि मटण मिन्स केलंय. हे मी घरीच मटण मिक्सरनं केलं. इथे मी पाणी उकळत ठेवलंय आणि ही अंडी आपल्याला बॉईल करायची आहेत. पण अंडी बॉईल करायची म्हणजे 4 मिनिटंच ठेवायची आणि मग 4 मिनिटानंतर ते थंड पाण्यात घालून कुकिंग प्रोसेस बंद करायचा. म्हणजे आपल्याला योक आहे ना, ते रनिंग योक पाहिजे. ठीक आहे. ते इथे मी खिमा घेतले. खिमा मी सगळं त्यात केलं ना, काळं मिरी, नंतर लाल तिखट, नंतर लसूण पेस्ट, लसणाची पेस्ट, नंतर हे मस्टर्ड पेस्ट आहे. तुमच्याकडे पावडर असेल मस्टर्डची तर ती पण चालेल, आणि मीठ. ठीक आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी आपण चांगल्या मिक्स करूया, एकजीव करून घेऊया मिन्स बरोबर. ही जास्त तिखट वगैरे नाही, इट्स अ वेस्टर्न डिश, तर ते माइल्ड असते. आता तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तिखट त्यात घालू शकतात. ओके. दिस इज द एक्झॅक्ट रेसिपी. आता इथे मी अंडी बॉईल केल्यानंतर थंड पाण्यात ठेवली होती. थंड पाण्यात ठेवली म्हणजे ते योक आपलं रनिंग योक पाहिजे आपल्याला ना, म्हणून. तर इथे मी हे क्लिंग रॅप घेतलं. मी इकडे दिसत क्लिंग रॅप, त्याच्यावर मी ते खिम्याचे 4 गोळे, कारण 4 अंडी होते ना, ते 4 गोळे करून त्याच्यावर स्प्रेड केले. मग तो बॉइल्ड एग त्याच्यावर ठेवले आणि आता आपल्याला ते बॉइल्ड एग कम्प्लीट त्या मिन्समधून हे करायचं, कव्हर करायचं. ही गोष्ट तुम्ही एकदम अलगद करा, कारण आपलं योक आहे ते कच्चं आहे ना जरा, तर ते फुटायची हे असते शक्यता. तर एकदम लाईट हाताने तुम्ही ते मिन्स स्प्रेड करा. हे बघा, दिसलं ना पाहिजे अंड कम्प्लीट बंद. ठीक आहे. असे पण 4ही अंड पण मी मिन्स बॉलमध्ये करून घेतले. आता इकडे मी मैदा घेतलाय, त्याच्यामध्ये नुसतं रोल करते मी, आणि मैदा नीट लावला, सगळा कव्हर केला. त्यानंतर मी ते अंड फेसाळ इकडे त्याच्यामध्ये घालते. अंड्याचं कोटिंग येते त्याच्यावर. आता मी राईट हँडने ते केलं ना, तर लेफ्ट हँड मी ब्रेड क्रम्स घेतले तिकडे. ब्रेड क्रम्स मी लेफ्ट हँडने करते, म्हणजे ते खराब नाही होणार, ब्रेड क्रम्स ओले नाही होणार. बघा, तर मैदा आणखीन ब्रेड क्रम्स मी लेफ्ट हँडने लावते. आता इथे 4च आहेत म्हणून असं काही प्रॉब्लेम नाही, पण जेव्हा जास्त करतो ना तेव्हा ही टिप एकदम छान आहे. तर मी तेल चांगलं तापत ठेवलं इकडे. आता चांगलं तेल तापलेलं आहे. आता मी ते गॅस कमी करते आणि आपले स्कॉच एग्सचे फ्राय करायला लागते, कारण आपला खिमा कच्चा आहे, राईट, कळलं. तर ते कुक व्हायला पाहिजे ना, तर आपण सिम ह्याच्यावर ते खिमा हे करूया. तर चांगला त्याचा गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला ते तळायचे. पाहू शकतात, छान रंग चांगला झालेला आहे. किमा आपला चांगला कुक झालाय. तर आपण ते काढून त्याच्यावर ठेवूया टिश्यू पेपरवर, म्हणजे सगळं एक्सेस ऑइल निघून द्यायला. झालं, आपले स्कॉच एग्स तयार आहेत. खूप टेस्टी लागतात आणि इझी आहेत करायला. तर आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईबचं बटन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.